जिद्दीनं जर आपण व्यवसायाला सुरुवात केली तर जवळपास आज 70 ते 80 गाय या ठिकाणी पालनासाठी आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकतात किती मोठी संख्या आहे आणि योग्य नियोजन. सर, या गाय पालनाची आपल्या कशी सुरुवात झाली, कोणत्या कोणत्या जातीच्या गायी आहेत आणि त्यांचं कसं नियोजन करायचं? सर, आता तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं की आपल्या वडिलांपासून आजोबापासून हे व्यवसाय व्यवसाय सुरू आलेला आहे. आहे. तर मग आपल्या इथे लातूर जवळ सिटी असल्यामुळं गाईच्या दुधाला बी भरपूर मागणी मागणी आहे. वाढलेली गावरान आहे. पुन्हा लेकरांना, कुणाला लेकरासाठी पाहिजे, कुणाला काय. मग तर आपण लोक म्हणतात गाय परवडत नाही. तर मी गाय सांभाळल्यात. आता ही तुम्ही बघू शकता. कोणत्या कोणत्या जातीचे आहेत सर? हे साहिवाल गाय आहे. सहीवाल कोणत्या राज्यातले आहे? हे राजस्थान. बर बर. हा, ही सहीवाल हे गाय आहे. गीर गुजरात. गीर गुजरातची आहे. हा, गुजरातची आहे. बर तर आता तुम्ही बघू शकता माझी गाय तिसरं वेतन आहे. बर बर. आता माझ्यापाशी तिसऱ्या वेतन काय आहे. हे आपली गावरान गाय गावरान आहे. गाय, जीवनी ही अशा सगळ्या प्रत्येक जातीची गाय ठेवली आहे. एक काळी कपिला ठेवलेली आहे. बर आणि ही ह्यांचे वासर निघून ही तयार झालेली आहे. बर बर बर. ह्यांचेच वासरे ते. हा, ही सगळे ह्यांचे वासर खूप चांगली तब्येत आहे ह्यांची सुद्धा. हा, ही तर सगळे म्हणजे आपल्याकडे सहीवाल गाय आहे, त्यानंतर गीर आहे, देवणी आहे, गावरान गाय आहे. ह्या सर्व गाय आणि त्यांच्यापासून आलेले वासर. ही वासर. हा. आणि सर, मग एक गाय जी आहे ती जास्तीत जास्त किती लिटर दूध देते? आता जर आपली दिवणी गाय, गावरान गाय म्हणतो ही 2-2.5 लिटर एका टायमाला. एका टायमाला देतात. आणि जर्सी गाय किती आहेत आपल्याकडे? जर्सी गाय माझ्याकडे 80च्या जवळपास आहे. 80. आणि ती गाय एका टायमाला किती देते? जर्सी गाय 10+ राहते टायमाला. आणि भाव किती लागतो जास्तीत जास्त? भाव आता मला 37-38 रुपये लागायला. आता सगळ्याला खोटं वाटेल, पण मी तुम्हाला आता ह्या चॅनलच्या माध्यमानं मला जे रेट येतोय, माझं 10 दिवसाची स्लिप ती मी तुम्हाला देतो. त्यांना दाखवा. 100%. माझं 10 दिवसाला जवळपास 3 लाख रुपये बिल येतं दुधाचं. फक्त गाय पासूनच का? गायच्या दुधापासून. फक्त जर्शा गायचं. म्हशीचं वेगळं. म्हशीचं वेगळं. जर्शा गायचं. जर्शा गायचं. आणि रोज माझं इथं म्हशीचं दूध आणि गावरान गायचं, गीर गायचं दूध 80 रुपयाने जाते सर. गिर गायचं सुद्धा? हा, 80 रुपये लिटरनं जाग्यावर. सकाळी 6 ते 8, संध्याकाळी 6 ते 8. समोर थांबून लोक घेऊन जातात. काही जे गोपालक आहेत त्यांचा समजा एक वेगळा असू शकतो अनुभव, पण तुमचे जे आहे ते प्रत्यक्ष स्वतः तुम्ही हे बघतात आणि स्वतः उत्पन्न घेतलेले, याच्यामध्ये काही खोटी माहिती नाही. तर जर्सी गायचं उत्पन्न वेगळं आहे, गिर गाय आणि गावरान गायचं 80 रुपये भाव लागतो. 80 रुपये भाव लागतोय. तर ह्याच्यामध्ये माझं म्हशीवाचं दूध बघा, रोज 70-80 लिटर दूध होतं. सकाळी 70-80 लिटर म्हणजे 160 झालं. आणि हे गाईवाचं 40. असं 200 लिटर दूध माझं सकाळ संध्याकाळ 80 रुपयाच्या रेटनं जातं. तर माझे जवळपास 16,000 रुपये फक्त त्याचे होते. आणि जर्सी गाईचं सेपरेट तर 16,000 रुपये दिवसाला ह्याचे होते. म्हैस आणि गावरान गायचे. तर 16,000 एक महिन्याचे बघा किती जाईल. माझं टोटल 15 लाख रुपयाचं कलेक्शन आहे महिन्याला. बघा प्रेक्षकांना, जर्सी आणि म्हशी गायचं गावरान गाय सगळं मिळून जर केलं 15 लाख रुपये महिना डेली माझं. बरं. आणि एकंदरीत महिन्याचा खर्च जर आपण काढला तर सगळं माझा खर्च जाऊन मला 3 ते 3.5 लाख रुपये महिना निवळ दुधातून शेण सोडून शेणाचा भाव वेगळाच राहतो. हा, ते वेगळाच भाव. शेण माझं गेल्या वर्षी माझं 18 लाखाचं शेण झालंय फक्त शेतकऱ्यांना. हा, शेतकऱ्यांना. गांडूळ खतवाले माझे काही मित्र आहेत, त्यांनी गांडूळ खताचा प्रोजेक्ट चालू केलाय. मग त्यांनी दाणेदार खत करायले. जे आता आपल्याला रासायनिक दाणेदार पेरायचं आहे, तर त्याच्यापेक्षा ते गांडूळ पेरायचं. तर मग मी माझ्या मित्राला जोडीला घेतलो, त्याला गांडूळ खताचे राय करून दिले. एक ट्रॉली कितीला जाते शेणाची? एक ट्रॉली 3,000 रुपये ब्रासनं जाते. काय म्हणता? 3,000 रुपये. आणि रोज दिवसाला सर माझं 2 ब्रास शेण निघतं दिवसाला. तुम्ही ट्रायली बघू शकता. आता शेण टाकू शकते. दिवसाला 2 ब्रास माझं शेण निघतं. एवढं 2 ब्रास म्हणजे 3,000 म्हणलं तर 6,000 रुपये झाले दिवसात. हा, जरी वाळवून समजा 5,000चं शेण जातं, महिना 1.5 लाख झालं. तर वर्षाचे किती झाले बघा? 18 लाख रुपये. उघड हिशोब आहे बघा. जे छोटे शेतकरी आहेत, उद्योजक आहेत, ते काही अडचण आल्यामुळे घाबरून जातात. कुणाला वाटतं की खोटी माहिती सांगायला. तुम्ही प्रत्यक्ष या शेडला भेट द्या, सरांची माहिती घ्या. सर, आपला एकदा संपर्क आणि पत्ता सांगा, मोबाईल नंबर. मी श्री योगेश व्यंकटराव पाटील, राहणार खडगाव, तालुका जिल्हा लातूर. भाऊसाहेब डेअरी फार्म ह्या नावानं माझं ब्रँड आहे. आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागे औसा बार्शी बायपास
पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागे आहे. हम्म. जरी कुणाला तुम्हाला येऊन मला भेटायचं असलं संध्याकाळी 5च्या पुढून हम्म, आणि सकाळी 8च्या आधी मी राहतो. हम्म. आणि सकाळी 6 ते 8 संध्याकाळी 6 ते 8 प्रत्यक्ष येऊन बघू शकता तुम्ही. समोर थांबून निरस दूध म्हशीचं आणि गाईचं तुम्हाला भेटलं जाईल. ठीक आहे सर. आणि संपर्क जर द्यायचा थांबलो प्रेक्षकांना तर 77 210 हं. 86 777 माझा मोबाईल नंबर. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी बघू शकतात. आता शेडचा एकदा आपण आणि नजारा बघूया. घरच्याच माझ्या जरशा गाईचे ब्रीड तयार केलेले बैल बर. हा. तुम्ही बघू शकता. चला पुढे. ही बघा माझ्या एकदम छातीला 1 नंबर जातीचे ब्रीड पासून मी तयार केलेले घरच्या गाईला. आणि हे बी आता ही 4 वर्षाचं आहे. हे बघा माझे कुठे लागले. आणि सर ह्याच्यात मी अजून एक प्रयोग केलाय शेतकऱ्यांना सांगायला. जे आता ब्रीड निघालीत तर त्याच्यापासून मी काय केलंय का जर्सी गाईला साहिवालचं सिम भरलं क्रॉस केलं. तर त्याच्यापासून एक कारवड झाली. आणि त्या कारवडी आज माझी 25 लिटर दूध द्यायली ती गाय. जास्त उत्पन्न वाढलं. पहिल्यानं द्यायली. बर. जर्सी गाईला साहिवाल क्रॉस केल्यानं. तर चांगलं चलाली ती गाय सध्या. तुम्हाला ती बी गाय दाखवतो मी ठीक नंतर. आहे. आता या ठिकाणी आपण शेडचा एकदा साईज बघूया. हे सगळं असं मुक्त गोट आहे. किती बाय किती साईज आहे सर याची? सर आता ही अर्धा एकर मध्ये आहे. अर्धा एकर मध्ये आहे. आणि आतमध्ये पूर्ण शेणखत आहे का? म्हणजे त्यांचं हे आहे धुतलेलं हे पाणी आहे. आणि पुन्हा दुसरी गोष्ट जी जनावर आजारी पडले 4 दिवसाला 2 दिवसाला आम्ही मोकळे सोडतो. मग उन्हामध्ये फिरण्यासाठी ह्याच्यामध्ये फिरते जनावर. बर. आता या ठिकाणी आपण गाय पालन आणि म्हैस पालन बघितलं. सरांनी फॅनची व्यवस्था केली, कॅमेरे आहेत, त्यांना प्रत्येक ठिकाणी हवा लागू नये म्हणून या ठिकाणी ग्रीन नेट आहे आणि चवाळ सुद्धा आहे. अशा बारकाईने काळजी घेतलेली. या ठिकाणी गच्ची केलेली, त्या ठिकाणी फरशी टाईप मध्ये गच्ची केलेली आहे. आणि बघा पुढच्या बाजूला सर असे किती शेड आहेत आपल्याकडे? आता हे एक शेड झालं, पलीकडे आणखीन 2-3 शेड दिसले आपल्याला. 3 शेड आहेत. 3 सेक्शन मध्ये विभाजन विभाजन केलेलं आहे. 3 सेक्शन मध्ये.